नमस्कार. माझं नाव पूजा आहे आणि माझ्या पहिल्या डेली व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. सर्वात आधी उठल्याबरोबर मी अनुलोम-विलोम केला, जो की हेल्थसाठी फार छान असतो. त्यानंतर मी सायकलिंग केली. ही सायकल 2 महिन्यापासून घरी आहे, पण कोणी यूज करत नव्हतं. चला म्हटलं मी आज यूज करू. त्यानंतर सूर्यनमस्कार केले आणि सूर्यनमस्कार करत असताना बघू शकता माझा डॉगी मध्ये-मध्ये करतोय. आणि मी म्हटलं चला पहिले हॅपीसोबत खेळून घेऊया. हां, माझ्या डॉगीचं नाव हॅपी आहे आणि तो खरंच हॅपी असतो बरं का. त्याला खेळायला फार आवडतं. त्याला कधी पण म्हणा, "हॅपी चल आपण खेळू." तो खेळायसाठी पटकन रेडी होतो. बघा कसा तोंडामध्ये बॉल घेऊन फिरतोय. मला म्हणता ये मागे. त्यानंतर झुंबा केला आणि झुंबा करत असताना पण तो मला करू देत नाही. हां, त्याला ना तो मंकी पाहिजे जो माझ्या हातामध्ये आहे. तो त्यांना भेटत असतो. सारखा मला बघतोय. विचार करत असेल की मंकी सोबत काय करतोय? बस मोत्याची वाट बघतोय तो. कधी हिच्या हातातलं मंकी मला मिळणार. अशा प्रकारे आमचा झुंबा कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर मला फार भूक लागत होती. तर नाश्त्यामध्ये काय बनवू समजत नव्हतं. तर मला ना पोळीचा चिवडा फार आवडते. तुमच्याकडे ह्या डिशला काय म्हणतात? मला कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर खूप सिंपल आहे ही प्रोसेस. बस जिरं, मोहरी, कांदा, कढीपत्ता, शेंगदाणे, बेसिक मसाले ॲड करा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या पोळ्यांना मिक्सरमधून ग्राइंड करून बारीक त्याचा चुरा करून त्याला तुम्ही ॲड करू शकता. हवं तर तुम्ही पाण्याचे छिटे पण टाकू शकता, म्हणजे तुम्हाला जर का नरम हवं असेल तर. मला तर असंच आवडतं. बस त्याला थोडं फिरवल्यानंतर मग तुम्ही थोडा निंबू असेल तर निंबू टाकू शकता. मला तर थोडे नरम आवडतं, त्यामुळे थोडं लीड लावून तुम्ही नरम व्हायला ठेवू शकता आणि कोथिंबीर टाकून गार्निश करा. थँक यू.